नमस्कार. आज आपण प्रकल्प मूल्यांकनाचे पैलू याबद्दल पाहणार आहोत. याच्यापूर्वी काही भाग झालेला आहे आपला प्रकल्प मूल्यांकनाचे जे पैलू आहेत, प्रश्न आहेत याबद्दल झालेलं होतं. त्याच्यापूर्वी प्रकल्प मूल्यांकन पाहिलं आपण आणि प्रकल्प मूल्यांकनाच्या ज्या पायऱ्या असतात त्यासुद्धा झालेल्या आहेत. तर बघू प्रकल्प मूल्यांकनाचे जे प्रश्न आहेत, जे स्वरूप आहेत. तर पहिला दिलेला आहे की वित्तीय व्यवहार्यता स्वरूप. तर पहिला दिलेला आहे की प्रकल्पाची किंमत आणि वित्ताचे स्रोत. प्रकल्पाची किंमत आणि वित्ताचे स्रोत. प्रकल्पाची किंमत आता आपण याच्यापूर्वीच पाहिलेलं आहे की प्रकल्प काय आहे, याचा परिणाम काय होणार आहे, किती खर्च लागणार आहे, किती कालावधी लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या या प्रकल्पामध्ये. आणि प्रकल्पाच्या माध्यमाने जो मूल्यांकन या ठिकाणी प्रकल्प मूल्यांकन जो केलं असते त्याच्यामध्ये पहिला त्यांनी जो पैलू दिलेला आहे, 4 पैलू या ठिकाणी दिलेला आहे. त्यापैकी पहिला जो आहे की वित्तीय व्यवहार्यता स्वरूप. तर प्रकल्पाची किंमत आणि वित्ताचे जे स्रोत आहे ते म्हणजे प्रकल्पाची किंमत किती आहे, त्याचे जे स्रोत आहेत, त्याचे वित्ताचे जे स्रोत आहेत ते कोणकोणते आहेत त्या माध्यमाने. दुसरं उत्पादन खर्च आणि नफा या गोष्टीबद्दल या ठिकाणी मूल्यांकन केलं जाते. थकबाकी कर्जाच्या काळात रोख प्रवाहाचा अंदाज या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाते. कर्जाच्या काळातील प्रत्येक वर्षाच्या शेवटचा ताळेबंद इत्यादी. त्याच्यानंतर खालील विविध वित्ताच्या स्रोताचा उपयोग या ठिकाणी केला जाते. म्हणजे हे जे या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तर या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जाते की प्रकल्पाची किंमत आणि वित्ताचे स्रोत कोणते राहतील, उत्पादन खर्च आणि नफा कशा पद्धतीचा होईल. त्या ठिकाणी जे थकबाकी कर्जाच्या काळात रोख प्रवाहाचा अंदाज राहील, कोणता प्रवाह राहील, रोख प्रवाह. त्याच्यानंतर कर्जाच्या काळातील प्रत्येक वर्षाचे शेवटचा ताळेबंद. कर्जाच्या काळातील प्रत्येक वर्षाच्या शेवटचा ताळेबंद हा कशा पद्धतीचा राहील. या सगळ्या गोष्टीच्या या वित्तीय व्यवहार्यता स्वरूपामध्ये आधी विचार केला जाते. म्हणजे हे मूलभूत माहितीसाठी आहे. त्याच्यानंतर आहे खालील आपल्याला दिलेलं आहे त्याने की जे वित्ताचे जे स्रोत आहेत, हे वित्ताचे स्रोताच्या कोणकोणत्या वित्ताच्या स्रोताचा या ठिकाणी वापर केला जाईल याचा. तर पहिला दिलेला आहे भांडवल, भागभांडवलाचा या ठिकाणी वापर केला जाईल. अनुदान याचासुद्धा वापर केला जाईल. आर्थिक संस्थापासून दीर्घकालीन कर्ज याचासुद्धा या ठिकाणी वापर केला जाईल. मित्र आणि नातेवाईकाकडून कर्ज हा सुद्धा याचा या ठिकाणी विचार केला जाईल. राखीव निधी इत्यादी गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जाईल. म्हणजे हे जे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, हे जे दिलेलं आहे हे आहेत या जे वित्तीय जे स्रोत आहेत ते स्रोत आपल्याला या ठिकाणी त्याने दिलेलं आहे. तर या स्रोताच्या माध्यमाने या ठिकाणी वित्त गोळा केला जात असते आणि त्याचा योग्य तो मूल्यांकनसुद्धा या ठिकाणी केलं जात असते. हा होता वित्तीय व्यवहार्यता. म्हणजे पहिलेचे जे 4 पॉईंट पाहिलेले होते ते प्रकल्पाची किंमत आणि वित्ताचे स्रोत कोणते होते, उत्पादन खर्च आणि नफा काय होता, थकबाकी कर्जाच्या काळात रोख प्रवाहाचा अंदाज काय होता, त्याच्यानंतर कर्जाच्या काळातील प्रत्येक शेवटच्या ताळेबंदाच्या खाली म्हणजे त्या ठिकाणी जे व्यवहार होत होते, मूलभूत जी माहिती आहे त्या व्यवहार्यता माहितीबद्दलचा त्या ठिकाणी विचार केला जात होता. त्याच्यानंतर खाली हे 4 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचा विचार खाली वित्ताचे स्रोत कोणकोणते आहेत त्या स्रोताच्या माध्यमाने या ठिकाणी विचार केला जात असते. त्याच्यानंतर आहे तांत्रिक क्षमता. तर तंत्रज्ञान हे कोणत्या प्रकारचे आहे, ते देशी तंत्रज्ञान आहे की विदेशी आयात केलेले आहे, ते तंत्रज्ञान हाताळण्यासाठी योग्य कर्मचारी आहेत काय, याची काळजी या ठिकाणी घ्यावं लागत असते. म्हणजे जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान कोणत्या देशातले आहे, कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे, ते स्वदेशातले आहेत की विदेशातले आहेत. मग विदेशातले असतील तर त्याला हाताळण्यासाठी कर्मचारी आहेत काय, या सगळ्या गोष्टीचा या प्रकल्प मूल्यांकनामध्ये विचार केला जात असते. सहकार्य टाय अपच्या माध्यमातून विकत घेतलेल्या तंत्रज्ञानाची चौकशी खालीलप्रमाणे केली जात असते. तर पहिलं दिलेलं आहे की भूतकाळातील टाय अप संबंधीचा उपयोग. भूतकाळातील टाय अप भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर त्या ठिकाणी प्रकल्प, जसं एखादं वस्तूची किंमत जर कमी झालेली असेल, वस्तूची विक्री कमी जर झालेली असेल तर त्या वस्तूच्या विक्रीवर भविष्यामध्ये आपल्याला जर अंदाज जर करायचा असेल, म्हणजे प्रकल्प त्या ठिकाणी तयार करायचा असेल
तर आधीचा जो प्रकल्प होता म्हणजे आधीची जी किंमत होती ती म्हणजे वस्तूची विक्री होती ती कमी का झाली, तर जो कारण असेल त्या कारणावर याच्या नंतर या ठिकाणी प्रकल्प तयार केला जातो. म्हणजे भूतकाळातील जे टायअप होतं आहे त्यासंबंधीचा अनुभव घेतला जात असतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प तयार केले जातो. प्रकल्प अभियांत्रिकी उपकरणे, तपशील, रेखाचित्रे, ऑपरेशन, चाचणी, प्रशिक्षण, सुविधा इत्यादी संबंधित माहिती घेणे या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे प्रकल्प अभियांत्रिकी कोणता आहे, उपकरणे तपशील काय आहे, रेखाचित्रे कशी आहेत, ऑपरेशन कशा पद्धतीची आहे, चाचणी करणे, त्याच्यात प्रशिक्षण संबंधी सुविधा, ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जात असते. त्याच्यानंतर आहे कारखाना आणि कर्मचारी याची क्षमता पुरेशी आहे काय, म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो कारखाना आहे आणि कर्मचारी आहे याची क्षमता पुरेशी आहे काय याचा विचार या ठिकाणी केला जात असते. त्याच्यानंतर आहे डाऊन पेमेंट, मानधन व इतर खर्च इत्यादी संबंधित शुल्क प्रदान केले पाहिजे. प्रकल्पाच्या तांत्रिक व्यवहार्यता संबंधित खालील गुणांची विशिष्ट संदर्भात तपासणी केली जात असते. तर पहिला या ठिकाणी दिलेला आहे की स्थान कोणत्या पद्धतीचे आहे, म्हणजे प्रकल्पाचे हे यश हे त्या योग्य स्थान, जवळ असलेल्या कच्चा माल, मजूर, त्याच्यानंतर बाजार, वाहतुकीची सुविधा, इंधन या गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे प्रकल्प आहे त्याचं यश हे केवळ म्हणजे यश हे केव्हाही विकसित होईल किंवा कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहते, तर योग्य स्थान आहे का त्या ठिकाणी आपल्याला जो वस्तू आपण उत्पादन करणार आहोत किंवा ज्या वस्तूची विक्री करणार आहोत तर ते कोणत्या कोणते स्थान आहे, म्हणजे त्या स्थानापासून आपल्याला विक्री करण्यास योग्य तो फायदा होईल का. जवळ असलेला कच्चा माल, त्या ठिकाणाहून कच्चा माल जो आपण बोलावणार आहोत तो जवळ आहे काय, त्या ठिकाणी खर्च आपल्याला कमी लागेल जो ट्रान्सपोर्टचा आहे तो. त्याच्यानंतर मजूर आपल्याला योग्य त्या वेळेवर मिळतील का, बाजारची व्यवस्था तिथून किती दूरपर्यंत आहे, त्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा आहे का, त्या ठिकाणी इंधनाची सुविधा आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जात असते. त्याच्यानंतर आहे जमीन आणि इतर इमारत. तर भविष्यात प्रकल्पाच्या विस्तारासाठी जमिनीची आवश्यकता असते. जमीन भाडेपट्टीने घेतल्यास त्याचा लीज असे सत्यापित केले जात असते. म्हणजे एखादी जमीन आपण जर भाड्याने घेतला तर त्याला आपण लीज म्हणतो, भाड्याने घेतला तर त्याला लीज म्हणतो आणि त्या लीजच्या माध्यमाने त्या ठिकाणी प्रकल्प त्या ठिकाणी तयार केले जात असते. आणि इमारतीच्या बांधकामासंबंधित महानगरपालिकेचे कायद्याचे पालन केले आहे का, महानगरपालिकेने कायद्याने पालन करून त्या ठिकाणी जी इमारत त्याने जे भाड्याने घेतलेली जी जमीन असेल किंवा इमारत आहे ती महानगरपालिकेच्या कायद्याचे जे पालन करून त्या ठिकाणी अस्तित्वात असेल, म्हणजे वैधानिक असेल तर त्या ठिकाणी आपण त्या जमिनीवर आणि इमारतीवर आपला प्रोजेक्ट, आपला जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. प्लांट आणि मशिनरी. तर मशिनरी आणि प्लांट संबंधित उपकरणे याची यादी करून नोंद करणे, त्याचे परीक्षण करणे, तंत्रज्ञान क्षमता आणि विविध संबंधाची योग्य पडताळणी करणे, या सगळ्या गोष्टीचा यामध्ये विचार केला जात असते. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापन आणि क्षमता स्वरूप. तर एका व्यवसायाची यशस्वीता ही त्यांच्याकडे असलेली साधनसामग्री, क्षमता, सचोटी यावर अवलंबून असते. मात्र व्यवस्थापन मूल्यांकनाची लायकी समजून न्याय देण्यास अपरिहार्यपणे गुणात्मक असणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रकल्प चालवण्यासाठी मुख्य प्रवर्तक हा अनुभवी व चांगली क्षमता असलेला असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो व्यवस्थापन असेल तो व्यवस्थापन योग्य तो त्या क्षमतेचा असायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी जी क्षमता आहे त्याच्यामध्ये तो त्याच्यात जवळ असणारा जो प्रवर्तक आहे तो प्रवर्तक योग्य तो अनुभवी असायला पाहिजे, चांगली क्षमता असलेला पाहिजे, म्हणजे योग्य तो निर्णय घेऊ शकणारा त्या ठिकाणी पाहिजे. नाहीतर योग्य तो निर्णय जर घेत नसेल तर त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रकल्प आहे तो प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी योग्य तो नियंत्रण करणारा त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या एकजिनसीपणामुळे दररोजचे ऑपरेशन जसे उत्पादन, देखभाल, वित्त, विपणन याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी केलं जात असते. नवीन उद्योजकाने नेहमीच आपल्या व्यवसायाची व्यवस्थापन कौशल्य, शिस्त इत्यादी समजून घेणे आवश्यक आहे आणि जेणेकरून दररोजच्या ऑपरेशनमध्ये त्यांची अंमलबजावणी करता येईल व उद्योग यशस्वी होईल याचासुद्धा या ठिकाणी विचार केला जात असते. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की आर्थिक व्यवहार्यता. तर
आर्थिक व्यवहार्यतामध्ये बघू की आर्थिक सुसाध्यता मुळात उत्पादन विक्रीवर अवलंबून असते. वस्तूच्या मागणी आणि पुरवठा संबंधित माहिती ही स्थानिक बाजारपेठेत किरकोळ आणि किंवा कृत्रिम प्रकारे असते. म्हणजे ही जी आर्थिक व्यवहार्यता आहे या ठिकाणी जो वस्तूचं जो उत्पादन आहे तो म्हणजे ह्या विक्रीवर अवलंबून आहे. ही जी आर्थिक व्यवहार्यता आहे ही कशावर अवलंबून आहे? ही विक्रीवर अवलंबून आहे. आणि वस्तूच्या मागणी आणि पुरवठा संबंधित माहिती या ठिकाणी किरकोळ प्रकारे या ठिकाणी उपलब्ध केली जात असते. म्हणजे या ठिकाणी काय होईल की बाजार विश्लेषणाचे पूर्ण मूल्यांकन एक आवश्यक भाग म्हणून या ठिकाणी विचार केला जाईल. आणि मागणीचा अंदाज बांधणे आणि मागणी ठरविणे हे व्यवसायाची आवश्यक आहे, कारण त्यानुसार व्यवसाय नंतर प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल की ही जी आर्थिक व्यवहार्यता आहे तर हा विक्रीशी संबंधित राहील. मग आता जर विक्रीशी संबंधित जर कोणताही असेल तर त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा राहील. मग मागणी पुरवठा आला तर त्या ठिकाणी बाजाराचे विश्लेषण करून त्याचे पूर्ण मूल्यांकन करणे गरजेचे असेल तरच त्या ठिकाणी व्यवसायामध्ये योग्य तो यशस्वी होईल, अन्यथा योग्य तो यशस्वी त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी दिलेला आहे तर तो आहे प्रकल्प वित्ताचे स्रोत. प्रकल्प वित्ताचे स्रोत. तर पहिला दिला आहे भागभांडवल. भागभांडवलाबद्दल माहीत आहे तुम्हाला. भागभांडवल असे दोन प्रकारचे आहेत. एक समता भाग आहे आणि दुसरा आहे पूर्वाधिकार भाग आहे. तर समता भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार त्या समता भागधारकांना असतो. जोखीम सहन करणे हे त्या भागधारकांना म्हणजे समता भागधारकांना शक्य होते आणि त्यांना निश्चित दराने लाभांश देत नाही. कोणाला? समता भागधारकांना. परंतु जे पूर्वाधिकार जे भागधारक असतात त्यांना देण्यात येणारा लाभांश हा एक निश्चित दराने असतो आणि निस्तारणाच्या वेळीसुद्धा त्या भागभांडवलाचा जो परतफेड असतो तो परतफेड त्या पूर्वाधिकार भागधारकांना आधी दिलं जात असते आणि त्याच्यानंतर समता भागधारकांना दिलं जात असते. तर समता भागधारक आणि पूर्वाधिकार भागधारक असे दोन्ही मिळून या ठिकाणी भागभांडवल. त्याच्यानंतर मुदत कर्ज. तर मुदत कर्ज हे बँका किंवा वित्तीय संस्था प्रदान करीत असतात. जो मुदत कर्ज असतो तो बँक आणि वित्तीय संस्था यांच्या माध्यमाने मिळत असतो. नवीन प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे आणि भारतामध्ये रुपया, मुदत कर्ज आणि परकीय चलन. मुदत कर्जाचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते? की मुदत कर्ज आणि परकीय चलन, म्हणजे असे दोन प्रकार आहेत कर्जाच्या माध्यमाने. तर आपण इमारत, जमीन, बांधकाम, स्थानिक कारखाना आणि यंत्रसामग्री इत्यादीचा वापर करून या ठिकाणी मुदत कर्ज घेतला जातो आणि त्या माध्यमाने आपला प्रोजेक्ट, आपला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी या माध्यमाने आपण त्या ठिकाणी वित्त गोळा करीत असतो. त्याच्यानंतर आहे कर्जरोखे आणि भांडवल. तर कर्जरोखे भांडवल हा सुद्धा एक प्रकल्प वित्ताचा स्रोत आहे. परिवर्तनीय कर्जरोखे आणि गैरपरिवर्तनीय कर्जरोखे असे कर्जरोख्याचे दोन प्रकार आहेत. परिवर्तनीय कर्जरोखे आणि गैरपरिवर्तनीय कर्जरोखे असे दोन प्रकार. तर कर्जरोखे समता भागामध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केले जातात त्या कर्जरोख्यांना आपण परिवर्तनीय कर्जरोखे म्हणतो. म्हणजे ज्या कर्जरोख्यांना समता भागामध्ये रूपांतर केलं जात असते त्याला परिवर्तनीय कर्जरोखे, आणि ज्यांचा परिवर्तन कर्जरोखे भागधारकामध्ये होत नाही असे म्हणजे गैरपरिवर्तन. तर हे अशा प्रकारचे दोन कर्जरोखे आहेत. त्याच्यानंतर आहे डिफर्ड क्रेडिट. बघू, अनेक वेळा कारखाना आणि यंत्रसामग्री पुरवठादार आणि क्रेडिट सुविधा ऑफर करत असतात आणि ज्याद्वारे आपण यंत्रसामग्री खरेदी करण्याचा पेमेंट आपण समोरील कालावधीत करू शकतो. हा जो डिफर्ड क्रेडिट आहे म्हणजे आता जर आपण यंत्रसामग्री खरेदी केला तर तो एक क्रेडिट किंवा ऑफर करत असतात पुरवठादार, आणि आपण यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीचा जो पेमेंट आहे तो समोरील कालावधीमध्ये सुद्धा करू शकतो. तो असतो डिफर्ड क्रेडिट म्हणजे उधारीवरचा व्यवहार. त्याच्यानंतर प्रोत्साहन स्रोत. तर सरकार आणि त्यांच्या संस्था एका विशिष्ट ठिकाणी औद्योगिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत करत असतात. हे भांडवल सीड भांडवल म्हणून वापरले जाते. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की सरकार आणि त्यांच्या संस्था एका विशिष्ट ठिकाणी औद्योगिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत करत असतात.
आणि हे जे भांडवल असतात हे सीड भांडवल म्हणून या ठिकाणी यांचा वापर केला जाते आणि त्यावर सवलत आणि सबसिडीसुद्धा दिले जात असते. त्याच्यानंतर आहेत विविध स्रोत आहेत. तर प्रकल्प वित्तासाठी विविध कर्जाचे स्रोत आहेत आणि जसे सार्वजनिक ठेवी, भाडेपट्टीने देणे, असुरक्षित कर्ज इत्यादी अशा विविध स्रोताचा या ठिकाणी प्रवर्तक या प्रकल्पासाठी उपयोग करू शकतात आणि योग्य तो मूल्यांकन या ठिकाणी केलं जात असते आणि योग्य त्या स्रोताच्या माध्यमाने प्रकल्प यशस्वी केले जात असते. तर अशा प्रकारे हा आपला जो प्रकल्प मूल्यांकन होता आणि प्रकल्पाचे जे वित्ताचे जे स्रोत होते ते आपण या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.